गाईज कशा आहात तुम्ही? तर आज माझ्या एक्साइटमेंटला काही तोडच नाहीये बिकॉज आज आम्ही आमच्या गाडीच्या डिलिव्हरीसाठी चाललोय. तर चला. मी आज माझा सेल्फ मेकअप केलेला आहे, तुम्ही बघू शकता. फिंगर क्रॉस. फिंगर क्रॉस. चला. वी आर रेडी. येस. वी आर. मला खूप आता पटकन कसं निघायचं बाहेर तेच बघतोय मी. पटकन जाऊन कधी गाडीला बघतोय, कारण मला शोरूमला म्हणलंय की या लवकर, तुम्ही रेडी आहे गाडी. सो निघूया आपण प्लीज. ओके चलो. तुम्हाला खरं सांगू का, आयुष्यामध्ये म्हणजे मी एवढ्या वर्षापासून बघतीये की असं जर काही कार्यक्रम असेल, कुठे बाहेर जायचं असेल, तर काय माहिती असं पटकन आवरूनच होत नाही. नुसती गडबड गोंधळ, हे राहिलंय ते राहिलंय, हे घ्यायचंय ते घ्यायचंय, असं करायचंय तसं करायचंय. आणि एवढी एक्साइटमेंट झाली आम्हाला की नाही का, म्हणजे एवढी गडबड चालली आमची सकाळपासून. आम्ही एकतर आज एवढा लवकर उठलो तरी पण आमचं उरकत नव्हतं, आणि फायनली सगळं उरकून आम्ही निघालेलो आहे. असं लहान मुलांसारखं वाटायला लागलं नाही का, की लहान मुलांना कसं घरात काहीतरी येणार असेल तर. मी पण लहानपणी असं जे वाट बघायचो ना, तसंच वाटायला लागलं मला. ठीक आहे, आता एक थोडाच वेळ राहिलाय. नेहमीच्या रूटने आपण निघालेलो आहे. आम्हाला कुठेही जायचं म्हटलं तर आम्हाला हा रूट क्रॉस करूनच जायला लागतो, आणि ट्रॅफिक आहे. आज असं वाटतंय कोणी आमच्या मध्ये येऊ नका, आम्हाला लवकर शोरूमला पोहोचायचं आहे. मी अशी क्यूट अशी मेहंदी काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला काही मेहंदी काढायला येत नाही, पण खूप जास्त उशीर झालेला आहे. आता काकूंकडे आलोय हार घ्यायला. काकू हार रेडी आहे? पॅक केलाय? द्या ना पॅक करून. हार घेतलाय, आता हार घेऊन निघायचंय. खूप लेट झालंय. छान बनवलाय हाराने. चिप्स जास्त आल्यावर बरं झालं. ॲज युजल आम्हाला खूप उशीर झालेला आहे. माझा रेकॉर्ड आहे, आमच्या घरामध्ये कोणतंही फंक्शन असेल मी कधीच वेळेवर पोचू शकत नाही. म्हणजे मी खूप प्रयत्न करते ऍक्च्युली, बट ते पॉसिबल होत नाही. मम्मी पप्पा येऊन थांबलेले आहेत, सगळे आलेले आहेत शोरूमला, आणि आम्ही दोघच बाकी आहे. सगळे लोक आमची वाट बघतायत आहे, आणि आज ट्रॅफिक लागतंय, सिग्नल लागताय, ते सगळी एकदम अशी गडबड गडबड चालली आपली. आज सगळ्यांना वेटिंग करायला लावणार आहे. आज एक दिवस सगळ्यांनी वाट बघितली तर काय प्रॉब्लेम नाही, टेन्शन नाही घ्यायचं. चलो फ्यू मिनिट्स, आपण आता खूपच जवळ आलेलो आहे, ऑलमोस्ट देअर. हे आपलं शोरूम आहे, उन्नती महिंद्रा. आणि आपली गाडी कुठे आहे? काय तिथं समोर. आपण शोरूमला पोहोचलेलो आहे फायनली. येस, सगळं आलं ते. चला ती फोन आपण आता निघूयात, आतमध्ये जाऊयात. कॉंग्रॅच्युलेशन. सो गाईज, आपण शोरूम मध्ये आहे. मस्त सगळे लोक डिलिव्हरीचा वेट करत आहे. आपली गाडी पण रेडी आहे, आणि मस्त शूट चाललेत गाडीचे. आपल्या मॅडम आलेले आहेत, आणि ह्यांच्यासाठी पण हे सरप्राईज होतं. ते गेल्या 4 महिन्यांपासून मला विचारता येते की वहिनी गाडी कोणती बुक केली आहे, आणि मी त्यांना सांगतच होते. तर आपल्या गाडीचा फर्स्ट लुक कशी वाटली आपली गाडी. तर गाईज, हे आपल्या वंश मॅडम आहेत, ही प्रशांतची छोटी बहीण आहे. सगळ्यात छोट्या ननंदबाई आहेत आमच्या, आणि हा नंबर यांच्यामुळे आपल्याला भेटला आहे असं म्हणू शकतो. सो या नंबर मध्ये सगळ्यात जास्त योगदान कोणाचं आहे? आपल्या वंश मॅडमचं आहे. सो थँक्यू सो मच. आपल्या मॅडम मुळे आपल्याला हा छान असा नंबर भेटलेला आहे. येस, 2 मिनिटं. ते तुझा तुम्हाला सांगता येईल? ठीक आहे. काँग्रेस राणी, काँग्रेस प्रशांत. थँक्यू. मी भरपूर खुश आहे आज, भरपूर खुश आहे. माझी खुशी माझ्या मुलांमध्येच आहे. आज आमच्या जावयांच्या आणि मुलीची गाडीची डिलिव्हरी होती, त्यामुळं आजचा दिवस हा आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. आणि शोरूममध्ये गाडी आली, आम्ही इथं पोचलो.
हा सर्वात छान आनंद आहे आणि मी ह्या दोघांचंही मनापासून अभिनंदन करतो आणि खूप छान आजचा दिवस हा सर्वांसाठी आमच्या पूर्ण फॅमिलीसाठी. Proud of you, Swapnali and Prashant, and congratulations. खूप छान वाटलं. बऱ्यापैकी नेहमी आम्ही शोरूम मध्ये जातो तेव्हा खूप लिमिटेड लोक असतात आणि आज आमची डिलिव्हरी आहे तर खूप सारे लोक आहेत. सो अशी खूप जास्त एक्साइटमेंट पण झाली आहे आणि खूप अशी थोडी नर्वसनेस पण झाली आहे. सो आपण प्रोसिजर पूर्ण करूयात गाईज. आज साईन खरंच वेगळे आले. ओके सगळ्यांना सगळ्यात जास्त एक्साइटमेंट आहे. गाडीचा नंबर काय आहे? एक 2च मिनिटात गाडीचा नंबर दाखवा आपण सगळ्यांना. ओके. मम्मी तुला माहितीये गाडीचा नंबर? So guys, आता आपण गाडीचा नंबर रिव्हील करणार आहे. Are you excited? आपल्या गाडीचा नंबर आहे नंबर आहे 855 MS12 ZS बॉस. So guys, आपली गाडी अपडेट काय करतेय? येस. घेतली आहे थार, त्यामध्ये सीआरडी इंजिन आहे. 6 स्पीड मॅन्युअल गिअर बॉक्स येतो. आपण थोड्याच वेळामध्ये गाडीची डिलिव्हरी घेणार आहे. नंबर रिव्हील ऑलरेडी रिव्हील झालेला आहे. पूजेचे थाळी रेडी झालेली आहे. टाइम झालेला आहे, चला आवरा. फर्स्ट अटेम्प्ट सक्सेसफुली फेल झालेला आहे. सो आपण सेकंड अटेम्प्ट करतोय. माझी आणि मम्मीची पूजा झालेली आहे. आता मावशी पूजा करतेय. ही माझी मोठी मावशी आहे, ही छोटी मावशी आहे. आपले क्युटीज आहेत रणवीर आणि राजवीर आलेले आहेत पूजा करण्यासाठी. थार ही त्यांची फेवरेट गाडी आहे. आलेत बरं का, नाही तर आले नसते. फोटो काढू आपण. वरती नाही इकडेच. इकडे कोण आहे? हे नाही इकडे. मंथन याच्यात एक फोटो काढ. मला असं वाटतं. छान अशी पूजा झालेली आहे. तुम्हाला आमची नवीन गाडी कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्की सांगा. चलो बाय बाय, भेटूयात नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर.